खेळाची आवड होती. असं नाही की मला तलवारबाजीच खेळ आवडतो, मला पहिल्यापासून स्पोर्ट्स खूप आवडतो. माझ्या बाबांमुळे माझ्या बाबांना स्पोर्ट्सची खूप आवड होती, त्याच्यामुळे मी स्पोर्ट्समध्ये गेले. आणि तलवारबाजी मला पहिला आवडायचं नाही, मी गेम म्हणजे मला फिजिकल फिटनेस राहायला पाहिजे, माझं रुटीन बरोबर राहिलं पाहिजे, म्हणून मी तलवारबाजीमध्ये गेले होते. तो खेळ मी घेतल्यानंतर त्याची आवड मला हळूहळू निर्माण झाली. आणि पूर्ण स्ट्रीममध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये असं असतं, तुम्ही जेव्हा त्या स्ट्रीममध्ये जातात तेव्हा तुम्हाला त्याची आवड निर्माण होते. ती तलवार बघतात म्हणजे त्याला हँडल असतात आणि आमच्या गेममध्ये म्हणजे थोडं इलेक्ट्रिसिटी आणि थोडा करंटचा यूज होतो. पूर्ण आम्हाला प्रोटेक्शनसाठी पूर्ण आमचे इक्विपमेंट्स असतात, मास्क, ड्रेस सगळं असतं. इलेक्ट्रॉनिक जॅकेट जर तुम्ही टच केलं तर तिथं लाईट लागतो, त्याच्यावरनं पॉईंट डिसाईड होतात. अटॅक असतो, डिफेन्स असतो. आमची 40 मीटरची पीस तसे त्याच्यावर आम्हाला खेळावं लागतं, त्याच्यामध्ये होतो. आता तलवार तर माझ्याकडे नाही, तुम्हाला दाखवून म्हणजे त्याचं वर्णन पण नाही करता येणार मला की कशी असते, पण जर मी परत आले तर मी घेऊन येऊ तुम्हाला. तुम्हाला जेव्हा तुम्ही स्पर्धेत जात होत्या म्हणजे लेवलवर गेले होते तेव्हा कोणकोणत्या अडचणी आले? अडचणी म्हणजे पहिला तर फायनान्शियली सपोर्ट खूप जास्त गरजेचा असतो, की फॅमिलीकडून मिळाला पाहिजे. फॅमिली सपोर्ट असतो पूर्ण, आणि कोचेसचा सपोर्ट, प्रॅक्टिस वगैरे पूर्ण. आणि बाहेर गेल्यानंतर पण खूप साऱ्या अडचणी येतात, म्हणजे की ट्रॅव्हलिंग, फूड वगैरे भरपूर म्हणजे मला अडचणी तर मी एवढ्या जास्त फेस वगैरे नाही केला, का बरे मला फॅमिलीचा सपोर्ट होता, भरपूर जणांचा सपोर्ट होता. जर माझ्या फॅमिलीने मला सपोर्ट नसता केला तर मग विचार करायचं मला खूप म्हणजे प्रश्न पडला असता. हे सगळं शिकायचे, ते पण स्टेट लेवलवरती गेलेले होते, त्यांच्याकडूनच थोडं शिकायचं वगैरे. ते तर माझं म्हणजे लक नशीब वगैरे ते पूर्णच हे होतं की मी थोडं जिद्द ठेवली की मला हा गेम करायचा आहे. जर तुमच्यामध्ये पण जिद्द असणार तर तुम्ही पण जाणार. आता इथं मी पहिला इथं प्रॅक्टिस करायचे, त्याच्यानंतर मग नॅशनलमध्ये सिलेक्शन झालं, नॅशनलमध्ये मेडल आलं, त्याच्यानंतर मग मी बाहेर गेले प्रॅक्टिस करायला. म्हणजे खेलो इंडियामध्ये माझं सिलेक्शन झालं आणि मी गुजरातला प्रॅक्टिस करायचे 1 वर्ष तरी. त्याच्यानंतर मग मी औरंगाबादमध्ये ट्रान्सफर वगैरे घेतलं आणि औरंगाबादमध्ये गेल्या 5 वर्षापासून 4 ते 5 वर्षापासून प्रॅक्टिस करते तिथं. म्हणजे तुम्ही अभ्यास करताय पण तुम्हाला तुमच्यामध्ये स्टॅमिना पाहिजे पूर्ण, तर तुम्ही म्हणजे डेट्स वगैरे खाल्ले पाहिजे. बदाम असतात, काजू असतात, डेट्स म्हणजे खजूर वगैरे जे असतात ते तुम्ही इंटेक केला पाहिजे, तुमची म्हणजे शारीरिक शक्ती चांगली राहील.